आणि आता पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडींचा वेगवान आढावा। पुण्यामध्ये भोंदूगिरीचा प्रकार उघड, तरुणाला 1.5 लाखांचा गंडा। पाय धुतलेलं पाणी प्यायला देत भोंदूगिरी स्पर्धा परीक्षार्थी तरुणाची मांत्रिक महिलेकडून फसवणूक। अजित शेळके या तरुणाने लिहिलं मनोज जरांगेंवर रॅप सॉन्ग। मराठ्यांचा ढाण्या वाघ आला हे रॅप सॉन्ग सोशल मीडियावर व्हायरल। जोपर्यंत जिहे कठापूरचं पाणी हिंगणीत सुटत नाही, टेंभूच्या योजनेचं भूमिपूजन करत नाही, तोपर्यंत आपण निवडणूक लढणार नाही, भाजप आमदार जयकुमार गोरे यांचं प्रतिपादन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सांगलीच्या दौऱ्यावर, लोकमान्य टिळक स्मारक मंदिराला भेट। जेजुरीच्या खंडोबा गडावर चंपाषष्ठी उत्सव, चंपाषष्ठी निमित्ताने खंडोबाला फळांची आणि फराळाची आरास। चंपाषष्ठी उत्सवानिमित्ताने जेजुरी गडावर भाविकांची गर्दी, दिवसभरात साधारण 2 लाख भाविक दर्शन घेतील असा मंदिर प्रशासनाचा अंदाज। पंढरपूरचे विठुराय 1 महिन्याच्या विश्रांतीसाठी पोहोचले निसर्गरम्य विष्णुपदावर। संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात देव या निसर्गरम्य ठिकाणी शांत वातावरणात विश्रांती घेतात अशी मान्यता। सांगलीच्या जत तालुक्यातल्या 8 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला। म्हैसाळ सिंचन योजनेमधून मायथाळ कॅनलमधून 8 गावांना पाणी सोडलं। राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत पाणीपूजन सोहळा संपन्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।